नमस्कार. आज आपण लेखक एल. कडू यांची एक खूप सुंदर गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट सांगते की जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं तेव्हा आपली कल्पनाशक्ती कशी जागृत होते. चला तर मग बघूया हा प्रेरणादायी प्रवास. जरा विचार करा, चित्र काढायची खूप इच्छा आहे, पण हातात साधं कागद नाही, पेन्सिल नाही. काय करणार? हीच तर या कथेची सुरुवात आहे, जिथे गरजच खरं तर नव्या शोधाची जननी ठरते. तर पहिला भाग आहे निसर्गाच्या सान्निध्यातला. म्हणजे प्रेरणा तर चहूबाजूला होती, पण साधनं मात्र अगदीच कमी. आणि वातावरण कसं? एकदम भारी. घनदाट हिरवीगार जंगलं, काठोकाठ भरून वाहणाऱ्या नद्या, दूरवर दिसणारे निळे डोंगर. जिकडे बघावं तिकडे प्रेरणाच प्रेरणा. मग अशा वातावरणात आतला कलाकार जागा नाही झाला तरच नवल, नाही का? पण इच्छा असली तरी एक मोठी अडचण होती. चित्र काढायचं तर होतं, पण कशावर आणि कशाने? ना कागद, ना पेन्सिल, रंग आणि ब्रश तर खूप दूरची गोष्ट. विचार करा, किती निराशा आली असेल, नाही का? आता येतो दुसरा भाग. याचं नाव आहे नदीकाठचा कॅनव्हास. आणि म्हणतात ना, जिथे काय नसतं तिथेच उत्तरं सापडतात. त्यांना काय सापडलं माहितीये? नदीच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले मोठमोठे खडक. आणि हेच खडक बनले त्यांचा कॅनव्हास. आता चित्र काढायला किती मोठी जागा मिळाली होती बघा. ठीक आहे, कॅनव्हास तर मिळाला, पण पेन्सिलचं काय? रेषा कशाने काढायच्या? हा पुढचा प्रश्न उभा राहिला. आणि यावरही उपाय सापडला, तोही निसर्गातच. आजूबाजूला जे लालसर रंगाचे मुरुम दगड मिळायचे ना, तेच बनले त्यांची पेन्सिल. आणि पिवळट दगडांपासून पिवळा रंग. ओल्या दगडावर त्या मुरुमाच्या खड्याने रेषा ओढल्या की त्या वाळल्यावर मस्त गडद लाल दिसायच्या. आता पुढचा टप्पा. भाग 3. निसर्गाची रंगपेटी. म्हणजे बघा, चित्र तर तयार झाली, पण ती रंगवायची कशी? आता सुरू झाला रंगांचा शोध. आणि गंमत बघा, लेखक आणि त्यांच्या मित्रांनी मिळून आजूबाजूच्या झाडाझुडपांमधूनच अक्षरशः एक रंगपेटी तयार केली. काटेसावरच्या फुलांमधल्या परागकणांपासून जांभळा रंग, शेंदरीच्या बियांपासून भगवा, पानांचा रस काढून हिरवा, चुन्याचा पांढरा आणि त्या पिवळ्या दगडांची पूड करून पिवळा रंग. काय भन्नाट कल्पना आहे, नाही का? बरं, रंग तर मिळाले, पण ब्रश त्याचं काय? त्यावरही एक सोपा एकदम साधा उपाय सापडला. कोवळ्या बांबूची काडी घ्यायची, तिचं पुढचं टोक दगडाने जरा ठेचायचं की झाला आपला ब्रश तयार. आता येतो चौथा भाग. नवं माध्यम, नवी समस्या. सगळं काही मस्त जमून आलं होतं, पण एक अडचण होती. ही कला होती तात्पुरती. पाऊस आला की खडकावरची सगळी चित्रं धुवून जायची. मग काय? आता असा काहीतरी मार्ग शोधायला हवा होता जे टिकेल. आणि मग त्यांचा शोध थांबला तो लाल भडक मऊशार मातीवर. आता चित्र काढण्याऐवजी मातीच्या मूर्ती बनवायला सुरुवात झाली. म्हणजे 2D मधून 3D कडे प्रवास सुरू झाला. पण इथेही एक नवी समस्या. मातीच्या मूर्ती बनवताना तर छान दिसायच्या, पण जशा त्या वाळायला लागायच्या त्यांना तडे जायचे आणि त्या चक्क तुटून पडायच्या. एवढी मेहनत वाया जायची. खूप वाईट वाटायचं. आणि इथेच येतो या कथेचा सर्वात महत्त्वाचा क्षण. भाग 5, तो युरेका क्षण, जिथे या लहान कलाकाराने एक मोठा वैज्ञानिक शोध लावला. त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली. पहिला प्रयत्न फक्त माती. रिझल्ट, मूर्तींना तडे गेले. दुसरा प्रयत्न, मातीत गाईचं शेण मिसळलं. मूर्ती जरा जास्त वेळ टिकल्या, पण तरीही बारीक तडे जातच होते. आणि मग तिसरा प्रयत्न. त्यांच्या लक्षात आलं की घोड्याच्या लिंदीमध्ये धागे असतात. त्यांनी मातीत ती मिसळली आणि कमाल झाली. ते धागे मातीला इतकं घट्ट पकडून ठेवायचे की मूर्तींना अजिबात तडे जात नव्हते. प्रयोग यशस्वी झाला. लेखक म्हणतात, केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. खरंच, तो आनंद शब्दात कसा सांगणार? तो त्यांच्यासाठी खूप मोठा विजय होता. आणि गंमत म्हणजे पुढे जेव्हा त्यांनी शाळेत आर्किमिडीज शास्त्रज्ञाबद्दल वाचलं, तेव्हा त्यांना एकदम क्लिक झालं. अरे, ज्याप्रमाणे आर्किमिडीजला युरेका म्हणत आनंद झाला होता, तसाच आनंद आपल्यालाही झाला होता. आपल्यापुरता का होईना, तो एक शोधच तर होता. आणि आता शेवटचा भाग. आपल्या सर्वांमधला कलाकार. या सगळ्या गोष्टीतून एक खूप मोठा धडा मिळतो. तो म्हणजे प्रबळ इच्छाशक्तीचा. या कथेचा सार एका वाक्यात सांगायचं तर असं आहे: तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. म्हणजे जर मनात काही करण्याची तीव्र इच्छा असेल तर साधना नाहीत म्हणून काही थांबत नाही. मार्ग आपोआप सापडतो. लेखक म्हणतात की आपल्या प्रत्येकामध्ये असा एक आर्किमिडीज लपलेला असतो. गरज असते ती फक्त त्या शोधाच्या वृत्तीला, त्या जिज्ञासेला जिवंत ठेवण्याची.
आणि जर आपण ते केलं तर आयुष्य खरंच आनंदाने भरून जाईल. आणि मग हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे नाही का, की आपल्या आतला तो आर्किमिडीज जागा आहे का?